नमस्कार मित्रांनो, यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म का स्वीकारला, त्या पाठीमागचे कारण काय आहे जाणून घेऊया। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धम्मदीक्षा हे जाणून घेण्याच्या आधी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर सर्वप्रथम सबस्क्राइब, लाईक, कमेंट आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। खाली बेल आयकॉनला प्रेस करा, कारण की येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सर्वात आधी मिळतं। चला मित्रांनो, सुरू करूया। 14 ऑक्टोबर 1956ला दसऱ्याच्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली। म्हणूनच दसऱ्याच्या दिवशी बाबासाहेबांचे हजारो अनुयायी नागपुरात दीक्षाभूमीवर येतात आणि बौद्ध धम्माची दीक्षा घेतात। हा दिवस धम्मचक्र परिवर्तन दिन म्हणून साजरा केला जातो। 14 ऑक्टोबर 1956 या दिवशी दीक्षाभूमीवर नेमकं काय झालं होतं, त्या दिवसाचा घटनाक्रम, इतिहास आणि परिणाम आणि मुळात बाबासाहेबांनी बौद्ध धम्म का स्वीकारला या गोष्टी समजून घेऊया। बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यांचा पट खूप मोठा आहे। ते वकील होते, सामाजिक चळवळीत अग्रेसर होते, मात्र त्यांच्या कार्याचा लसावी काढायचा झाल्या दलित समाजाच्या व्यक्तींना मनुष्याचा दर्जा मिळवून देणं, आत्मसन्मान वाढवून आणि आत्मोद्धार करण्यास समर्थ करणे हे त्यांच्या आयुष्याचे मुख्य कार्य होते। हिंदू धर्माचं पुनरुज्जीवन करणे, हिंदू धर्माची मानहानी आणि अवनीती रोखणे बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित होते। मी हिंदू म्हणून जरी जन्माला आलो, हिंदू म्हणून मरणार नाही, अशी घोषणा बाबासाहेबांनी केली होती। त्यांनी हिंदू धर्मातील असमानतेवर त्यांनी आसूड ओढले होते। शेवटी त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार 14 ऑक्टोबर 1956 रोजी केला। हिंदू धर्मातील अनेक गोष्टी आयुष्यभर खटकत असताना आयुष्याच्या शेवटी त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार का केला, याबद्दल बोलताना सामाजिक कार्यकर्त्या रूपा कुलकर्णी बोधी म्हणतात, त्यांनी हिंदू धर्माला सुधारण्याचा बराच प्रयत्न केला। त्यांनी आकसाने बौद्ध धर्माला प्रवेश केलेला नाही। महाडचा सत्याग्रह, काळाराम मंदिरचा सत्याग्रह ही त्यांचीच उदाहरणे आहेत। त्यांनी अनेक हिंदू नेत्याशी चर्चा केली, त्यात अगदी SS जोशी, सावरकर, टिळकांचा मुलगा श्रीधर टिळक यांच्याशी चर्चा केली होती। अनेक वर्तमानपत्रातून त्यांनी स्वर्ण समाजांचं प्रबोधन केलं। ती वापरत असताना सदहेतूने कान उघडणी केली आणि 1942 पासून ते राजकारणातही होते। घटनाही लिहिली, घटनेत सगळ्यांना अधिकार दिले होते, तरीही त्यांचं समाधान झालं नाही। शेवटचा उपाय म्हणून त्यांनी हिंदू धर्मावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला। मे 1956 मध्ये BBCने बाबासाहेब आंबेडकरांचे एक भाषण प्रसिद्ध केले। भाषणाचा विषय होता, मला बौद्ध धर्म का आवडतो। या प्रश्नाचं उत्तर देताना बाबासाहेब म्हणतात की मला बौद्ध धर्म आवडतो कारण जी तत्वे इतर कोणत्याही धर्मात सापडत नाहीत ती मला फक्त बौद्ध धर्मात सापडतात। बौद्ध धर्म मला प्रज्ञा शिकवतो, तो मला अंधश्रद्धा आणि अद्वैतता शिकवत, तो मला प्रज्ञा, करुणा, समता ही तत्वे शिकवतो। मनुष्याच्या चांगल्या आणि सुखी जीवनाला याची आवश्यकता आहे, असा केला बौद्ध धर्माचा स्वीकार। 1955 सालानंतर त्यांची तब्येत ढासळत चालली होती। कोणत्याच उपचाराचा त्यांना फायदा होईना। त्याच काळात बुद्ध आणि त्यांचा धम्म या पुस्तकांचं काम सुरू होते। आपण ह्यात असतानाच हे पुस्तक प्रकाशित व्हावं अशी त्यांची इच्छा होती। 24 मे 1956ला आपण ऑक्टोबर महिन्यात बौद्ध धम्माची दीक्षा घेणार असल्याची घोषणा केली। बाबासाहेबांची प्रकृती खंगतच चालली होती। आपल्या समाजाच्या लोकांसाठी आपण काहीच करू शकलो नाही अशी बोस त्यांना लागली होती। राहिलेल्या अनेक गोष्टी त्यांना करायच्या होत्या। दीक्षा समारंभ कुठे करायचा यावर चर्चा सुरू झाली, तेव्हा बाबासाहेबांनी नागपूर हे स्थळ निवडलं। बौद्ध धर्मीय नागलोक यांची ती पुण्यभूमी आहे, त्यामुळे बौद्ध धर्माचा चक्र गतिमान करण्यासाठी त्यांनी नागपूरची निवड केली। जर सर्वांनी धर्मांतर केले नाही तर कसं, ही भीती एकाने व्यक्त केली। तेव्हा आता धर्मांतराचा विषय पुढे ढकलू शकत नाही। ज्यांना माझ्याबरोबर धर्मांतर करायचं आहे त्यांनी ते करावं, असं बाबासाहेब म्हणाले। 23 सप्टेंबर 1956ला त्यांनी एक पत्रक काढले आणि 14 ऑक्टोबर 1956ला आपण धर्मांतर करत असल्याचं जाहीर केलं। त्यासाठी तेव्हाचे सर्वात वयोवृद्ध भिक्खू महास्थवीर चंद्रमणी यांना पाचारण करण्यात आले। बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांची पत्नी 11 ऑक्टोबरला नागपुरात आल्याचे कळताच अस्पृश्य वर्गाचे अनेक लोक
आठवडाभरापासून नागपुरात येऊ लागले. अनेकांनी पांढऱ्या रंगाचे कपडे खरेदी केले. बाबासाहेब करे पुकार, बौद्ध धर्म का करो स्वीकार अशा घोषणा नागपुरात दुमदुमल्या. 14 ऑक्टोबरला सकाळी प्रांतकाळी उठले. कोरा करकरीत पांढरा लांब कोट, पांढरा सदरा, पांढरे धोतर परिधान करून डॉक्टर बाबासाहेब सकाळी श्याम हॉटेलमधून दीक्षाभूमीवर यायला निघाले. ते पोहोचताच प्रचंड जनसमुदायाने त्यांचे स्वागत केले. जेव्हा ते व्यासपीठावर उभे राहिले तेव्हा टाळ्यांच्या कडकडाटाने व्यासपीठाच्या एका टेबलावर बुद्धाची लहान मूर्ती ठेवण्यात आली होती. त्याच्या बाजूला 2 वाघ होते. व्यासपीठावर धर्मोपदेशक बसले होते. समारंभाची सुरुवात एका मराठी गीताने झाली. नंतर 4 भिक्खू बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांची पत्नी त्यांना बौद्धं शरणं गच्छामी, धम्मं शरणं गच्छामी, संघं शरणं गच्छामी, त्रिशरण पंचशीला म्हणून घेतले. 14 ऑक्टोबर 1956ला दसऱ्याच्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे प्रेरणादायी विचार ऐकण्याची इच्छा असेल तर या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब, लाईक, कॉमेंट आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, कारण की येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सर्वात आधी मिळेल.